तर माझी झाली होती कामाला सुरुवात जशी की सकाळच्या टायमिंगला. इकडे साईडला दूध ठेवलं होतं, एका साईडला ठेवले होते अंडे उकडायला आणि त्यानंतर परत चाललं होतं इथं की मला खाऊ दे म्हणून. सकाळ-सकाळ तिची एक वेगळीच घाई आणि माझी एक वेगळीच घाई असते. त्यानंतर तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवते. तर अशा प्रकारे काय होतं अजून उरसाची तयारी चालूच आहे. त्यानंतर आजी नाती चालले होते दूध आणायला गपचूप-गपचूप कारण की ह्या दोघींना न्यायचं नव्हतं. मी सम्राटला, आरूला न्यायचं नव्हतं म्हणून गपचूप चालले होते दोघीजण दूध आणायला. त्यानंतर एका साईडला चहा ठेवला होता आणि त्यानंतर हे दूध आमच्याकडून खराब झालं होतं. सकाळ-सकाळ आम्ही बोलणे खाल्ले. त्यानंतर लागू पुढं तर आहे ना इथं सम्राटची चालली होती मस्ती करायची आणि आपलं रुद्रचं चाललं होतं इथं ऋषालीकडे जायचं. तर ऋषालीकडे जाता येत नव्हतं आणि तो रडत होता आणि सम्राटचं असं वेगळंच काहीतरी चाललं होतं. सकाळचं मुलांचं ना काही सांगू नका. प्रत्येकाचे वेगवेगळे मूड असतात, प्रत्येकाचं वेगवेगळं काही चाललेलं असतं. त्यानंतर बघा रुद्र किंवा आदेश माझ्या तोंडातून काही निघतं. त्यानंतर आदेशचं झालं होतं मस्त असं बसला होता तो आंब्याच्या झाडाखाली म्हणजे सावली पडते आंब्याच्या झाडाची. छोटंसं झाड आहे पण सावली भरपूर पडते. त्यानंतर आहे ना मी लागले परत आहे ना मासे आणले होते पप्पानी कारण की पाहुणे येणार आहेत उरसाचे त्याच्यामुळे म्हणलं पप्पा म्हणले काम सगळं झालं होतं. पप्पा म्हणले मासे आणतो, मासे फ्राय करा, भाजी करा. पप्पाने ऑर्डर दिली, आम्ही लगेच ऐकली. मग आम्ही लगेच गेलो भाजी करण्यासाठी. तिकडे वाटण-पिटण वाटलं होतं. मस्त अशी भाजी टाकली मी आणि एका साईडला मस्त तळायचं काम चाललं होतं. हे भाजीसाठी ठेवलं होतं आणि थोड्या दुसरं आहे ना की ते तळण्यासाठी ठेवलं होतं. तर पुढचा व्हिडिओ येईल तुम्हाला. तर असा माझा गेला आजचा दिवस. आवडला लाईक, कमेंट